भोंदू अशोक खराची मुलगी सुद्धा आता एसआयटीच्या रडारवर आहे। खराची मुलगी तृप्ता बालाची आज एसआयटी चौकशी होणार अशी सूत्रांची माहिती आहे। तृप्ता बालाच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता आहे। खराच्या आर्थिक गैरव्यवहारांची सुद्धा चौकशी होणार अशी सूत्रांची माहिती आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, खरं तर खराच्या आधी मुलाची चौकशी झाली होती, सध्या त्याची पत्नी फरार आहे, आता मुलीची सुद्धा एसआयटी चौकशी होईल अशी माहिती मिळते। अशोक खरात त्याच्या कुटुंबियांच्या नावावरती काही ठिकाणी मालमत्ता घेतलेला आहे अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। आणि अशोक खरातची ही जी मुलगी आहे तृप्ता बाला, तिच्या नावावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आहे आणि आर्थिक गुंतवणूक या अशोक खरातने केलेला आहे अशा पद्धतीचा संशय आहे। आणि या आधी अशोक खरातच्या मुलाची सुद्धा एसआयटीने चौकशी केलेली होती। आज अशोक खरातच्या मुलीला ताब्यात घेऊन त्याची एसआयटी तपास करेल किंवा या सगळ्या घटनेची माहिती घेईल अशा पद्धतीचं माहिती मिळतोय। आणि कल्पना खरात अद्याप फरार आहे। अशोक खरातवरती 12 गुन्हे दाखल झालेले होते आणि त्यानंतर कल्पना खरातवरती सुद्धा एका जमीन व्यवहार प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जो पहिला गुन्हा दाखल झालेला होता, त्यानंतर कल्पना खरात अद्यापही फरार असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। 3 ते 4 पथक हे कल्पना खरातच्या शोधात मागच्या 2-3 दिवसांपासून एकूणच रवाना करण्यात आलेला आहे। नेमकं कल्पना खरात कुठे आहे त्याचा शोध जो आहे तो अद्याप लागत नाही, पण काही पथकं या कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतात आणि लवकरच कल्पना खरात आमच्या ताब्यात असेल अशा पद्धतीचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। पण या सगळ्या गोष्टीनंतर आता अशोक खरातच्या मुलीला सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी एसआयटी करेल अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे नेमकं आता मुलगी काय एकूणच माहिती देते हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर भोंदू खराची मुलगी सुद्धा आता एसआयटीच्या रडारवर आहे। खराच्या या मुलीची सुद्धा आज एसआयटी कडून चौकशी केली जाते। तृप्ता बालाची आज एसआयटी चौकशी आहे। या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे।